मिळालाच पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जय असो. आजच्या या आंदोलनाची दिशा ठरवणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित असलेले माननीय आमदार आदरणीय बाबाजी काळेसाहेब, आमचे सहकारी पडत मताने नाही तर तेही आमदार आमच्या सभागृहामध्ये असते, आदरणीय देवदत्त निकमजी, आमचे सहकारी विजय शिंदेजी, विशेषतः ज्यांच्या पुढाकाराने आणि सर्वांनी एकत्रित रीतीने आज ज्या शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला असे संघटनेचे सर्व मान्यवर, आदरणीय पवळेजी, बांगरसाहेब, दौंडकरजी आणि इतर सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि सर्व पक्षाचे लोक ज्यांना असं वाटते की हा प्रश्न सुटावा. काही पक्ष थोडे जरा बाहेर राहिले, ते बघतायत काय होणार आहेत की नाही होणार आहेत. काय हरकत नाही, कारण ते देणारे आहेत, आम्ही मागणारे आहोत आणि म्हणून मागणारी लोक आज आम्ही एकत्रित झालेलो आहोत. देणारीने दिलं तर आम्ही त्याचा निश्चितपणे स्वागत केल्याशिवाय आणि आभार मानल्याशिवाय राहणार. येता येताच बघत होतो, मला आठवतंय की ज्यावेळी विधान परिषदमध्ये ज्यावेळी ही परिस्थिती जस्ट नेमकी सुरुवात झाली होती फेब्रुवारी महिन्याला आणि युद्धाची परिस्थिती निर्माण होत असताना यावेळी काही शिष्टमंडळ मला येऊन भेटलं आणि त्यात विशेषतः नाशिक जिल्ह्यातली काही लोकं होती, संभाजीनगरची होती, आपलीही होती. त्यावेळी पणन मंत्र्यांना मी प्रश्न त्या निमित्ताने मांडण्याचं काम केलं आणि माझा प्रश्न साधा होता तर या युद्ध परिस्थितीमध्ये एकंदरीत जे वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे निर्यात केले जातात त्या सर्व कंटेनर मोठ्या प्रमाणावरती येऊन तिकडे पडलेले आहेत, त्यांच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घेणार. आणि मग त्या सांगत असताना मी युक्तिवाद करत असताना त्यांना सांगितलं की व ते बोललेत नाही आमचा प्रयत्न चाललेला आहे, हे चाललेलं आहे. मी त्यांना सांगितलं की तुमचे जरी प्रयत्न चालत असतील पण कांद्याच्या बाबतीतला काय प्रश्न तुम्ही बोलणार, कारण कांदा हा जास्त दिवस काय राहणार नाही आहे. आणि त्यावेळी पणन मंत्र्यांनी आश्वासित केला होता की मला काही जरी झालं तरी देखील ही जी आयात करण्याची प्रक्रिया तर आहेतच आहे, पण निर्यात करण्याची प्रक्रियामध्ये वेळप्रसंगी आम्ही केंद्र सरकारशी बोलू आणि त्यामध्ये पण देखील त्यांना मदत करण्याचं काम करू. मी त्यावेळी त्यांना एकच दोनच माफक गोष्ट सांगितली, मला तुमचे प्रयत्न जर यशस्वी झाले तर तुमच्याकडे तर विश्वगुरू आहेत, पापा हमारे वॉर रुका सकते, हे असे असणारे लोक आहेत, पण तुम्ही तर काय एक फोन केला तरी देखील युद्ध थांबवू शकतो. यात काय बोलले ते बोलले नाही असं काय नाही, आमचा प्रयत्न चाललेला आहे. आणि त्याही मी त्यांना युक्तिवाद करत सांगितलं की बरं तुम्ही जर दुर्दैवाने ही निर्यात जर झाली नाही आणि तर जर त्या शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं तर तुम्ही त्यांना नुकसान भरपाई देणार आहात का, आणि त्यावेळी आम्ही त्याचा विचार करू. म्हणून माझा पहिला प्रश्न असा आहे की कांदा निर्मिती करणारे जे शेतकरी आहेत आणि व्यापारी आहेत या दोघांनाही देखील नुकसान भरपाई राज्य सरकारने जाहीर केलं पाहिजे, अशी ती मागणी पण देखील आपण करण्याचं काम मला असं वाटते केलं पाहिजे. देवदत्तजी आपण बोलला ती गोष्ट खरी आहे की हा प्रश्न फक्त हा तात्पुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, याला सातत्य आपल्याला ठेवावं लागतं. मी अजून तुमचा वेळ घेणार नाही, कारण सर्व वक्त्यांनीच त्याचा युक्तिवाद करण्याचं काम केलं. आज काय कांदा हे आपल्या जिल्ह्या आणि या राज्यापुरता मर्यादित राहिलं नाही आहे, याचा उत्पन्नाचा स्रोत आणि त्यामध्ये असलेला नफा बघून इतर राज्यांनी पण देखील त्या स्पर्धेमध्ये उतरण्याचं काम झालेलं आहे. तो भाग वेगळं. एक काळ होता कबत 30,000 रुपये एकरी आपल्याला या कांद्याची लागवड करावी मिळत होती. आज ती लाख, सव्वा लाख किती गेलेले आहेत तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त सर्वांना माहिती आहे. दुसऱ्या बाजूला बोगस बियाणीमुळे कांद्यावरती काय परिणाम होतो हेही तुम्हाला आपल्याला सर्वांना शेतकऱ्यांना जाण आहे. आणि म्हणून ज्याचा उल्लेख बाबाजींनी केला आणि देवदत्तजी बोलताना सांगितलं की नफाडसारख्या संस्थेने केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर देखील आज त्याचे केंद्र उघडलेले नाही. जे लासनगावला आहे तेवढंच आणि आपल्या इकडे. आणि म्हणून पहिली मागणी असली पाहिजे की जर त्यांनी घोषित जर भाव केला असेल तर आपला हा उत्पादन निर्माण झालेला जो कांदा हे येऊन त्यांनी घ्यायला तर पाहिजे. ते घेण्यासाठी यंत्रणा तरी उभी ठेवली पाहिजे. एक कुठेतरी देखील केंद्र उभारण्याचं काम जर तुम्ही करणार असाल तर मला असं वाटते या सरकारला हे कांद्याच्या प्रश्नाच्या बाबतीत बगल द्यायची आहे, वेळ काढायची आहे आणि कुठच्याही प्रकारे आपल्याला दिलासा द्यायचं नाही आहे. ही परिस्थिती ज्यावेळी आपल्याला दिसते आणि म्हणून संभाजीनगरमध्ये आंदोलन झालं. काल परवा चांदवडला पण देखील आंदोलन करण्याचं काम केलं.
मला असं वाटते बाबाजी, तुमच्या नेतृत्वाखाली या सर्व शेतकरी संघटनेच्या लोकांच्या माध्यमातून सरकारला जर जागा आणायचं असेल तर आता निवड बोलून चालणार नाही, तर आपल्याला रस्त्यावर उतरूनच आंदोलन करून घेऊन त्याला आपल्याला जाग निर्माण करावी लागणार. आणि मग ते कधी करायचं तो तुमच्या अधिकार आहे. पण एक गोष्ट नक्कीच मी तुम्हाला आश्वासित करण्यासाठी या निमित्ताने आलोय बाबाजी, काहीची विधानसभेमध्ये आहे, पण वेळ प्रसंगी विधान परिषदचं पण कामकाज आम्ही या प्रश्नाच्या वरती थांबवल्याशिवाय राहणार नाही. तर तिकडे मी आहे, दानवे आहेत, बंटी पाटीलजी आहेत, आई जगतापजी आहेत, अन्य मान्यवर आहेत, खडसे साहेब आहेत, ही सर्व मंडळी आम्ही एकत्रित आलो तर विधान परिषदचं कामकाज आम्ही थांबवू शकतो. आणि या प्रश्नासाठी नक्कीच सरकारने जर याच्यातून मार्ग काढला नाही तर आम्ही सभागृह देखील थांबवण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हे आश्वासित करण्याचं काम आज बाबाजींच्या नेतृत्वाखाली आम्ही करण्यासाठी आलो. कारण काय झालेलं आहे की शेतकऱ्यांच्या बद्दल जो दिलासा देणारा सरकार असेल तर त्यांच्याशी चर्चा आम्ही करू शकतो. परवाच्या दिवशी राजू शेट्टी साहेब आले होते आदरणीय उद्धव साहेबांना भेटायला. कोकणातला जो आंबा आणि कापूस जे काजूच्या बाबतीतला जो आंदोलन आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही केली आणि सर्वांनी आम्ही दिलं. आपणही देखील त्या निमित्ताने होतात, आम्ही सर्वजण होतो. त्यांच्या बाबतीत चर्चाही करायला तयार नाहीये सर. म्हणजे चर्चा करून जर मार्ग काहीतरी काढला पाहिजे. जे काल परवा जर नाशिकला आंदोलन झाल्यानंतर एक दिवस अगोदर तो आंदोलन होऊ नये म्हणून सरकारने काहीतरी देखील 3-4 रुपये अधिकचे वाढवण्याचं काम केलं. पण वाढवण्याचं काम केल्यानंतर खरेदी कुठे सुरू झालेली आहे? काही झालेलं नाहीये. म्हणजे हे सरकार कशा प्रकारे वागतं हे मी सांगायची गरज नाही. परवाच्या दिवशी तर त्या गिरीश महाजनची जे मंत्री आहेत त्यांनी त्या अनोळखा शोध लावलं की शेतकरी आता कर्जबाजारी झालेले आहेत म्हणून आता पेट्रोल विकतायत, डिझेल विकतायत. म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे कोणाच्याबद्दल काय म्हणावं किंवा काय करावं. म्हणजे वेदना या व्यक्तींकडे अशा प्रकारे दुर्दैवाने झाली नाही आहे. म्हणून सरकारला जागा करण्याचं काम मला असं वाटते तुम्ही आपण केलं पाहिजे. किंवा माझी विनंती राहणार आहे की तुम्ही पक्षाच्या आपल्या इकडच्या जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करता की हे सातत्याने ठेवावं लागेल. आता काहीतरी प्रसंग निर्माण झाला म्हणून आपण या कांदा उत्पादन आणि शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या बाबतीत बोलतो असं न करता सातत्य तुम्ही ठेवत चला. तुम्ही त्या सभागृहामध्ये बोला, आम्ही वरच्या सभागृहामध्ये तुमचा आवाज देखील बुलंद करण्याचं काम करू. तुम्ही रस्त्यावर उतरा, तुमच्या खांद्याला खांदा लावून या सर्व शेतकरी आणि व्यापाऱ्यांना न्याय देण्यासाठी देखील आपण पूर्ण ताकदीने या पुढच्या काळामध्ये उभं राहण्याचं काम मला असं वाटते केलं पाहिजे. तरच हे सातत्य राहील. नाहीतर आता आपल्या इकडचा जो बाजार हा इतर राज्य घेण्याचं काम करणार आहे. आता मला आमचे पवळे साहेब बोलत होते अमेरिकेला कांदा 1 किलो 350 रुपये झालेले. म्हणजे जर आपली इकडची एकंदरीत या देशाची या युद्धाची परिस्थितीचा आपल्याला फायदाही झाला असता ना. मोठ्या प्रमाणावरती या उत्पादन रस्त्याला जर झाला असता तिकडे आपल्याला डिमांड वाढलेली आहे, तिकडे होऊ शकला असता. म्हणजे एक बोट गेली तर त्याची जाहिरात अशी करली जाते की बाबा एवढे लाख लिटर पेट्रोल आलाय, डिझेल आलेलं आहे आणि गॅस आलेलं आहे. ते 1.5 दिवस पण न पूर्ण आहे. पण तेच पोटी आपल्या इकडच्या व्यापाऱ्यांचे का जात नाही, तेच पोटी आपल्या शेतकऱ्यांच्या मालाचा का जात नाही, हे का दाखवलं जात नाही किंवा त्यासाठी का प्रयत्न केला जात नाही. या सर्व गोष्टी हे आपल्याला सर्वांना ओळखून आहेत. आणि मग मी आपला जास्त वेळ न घेता आपण दिशा ठरवा, ज्या दिशावर राहील पक्ष पूर्ण ताकदीने तुमच्या मागे उभं आहे हे आश्वासित करण्याचं काम मी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी असतील, आदरणीय आदित्यजींची चर्चा करूनच मी आज या निमित्ताने आलोय. आणि बाबाजी आपण हाक मारा, ज्यावेळी आपल्याला लागत असेल तर आपण सभागृहामध्ये जर आत जातात. पण तुम्हाला दाखवावं लागेल या सरकारला की हा कांदा काय वांदा करू शकतो. या कांद्याच्या वरती सरकार पडलेले आहेत आणि हा कांदा जेवणामध्ये चव आणू शकतो, पण तुमच्या डोळ्यामध्ये पण देखील पाणी आणू शकतो. ही दाखवण्याची वेळ मला असं वाटतं या सरकारला आलेली आहे आणि दाखवण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला पाठिंबा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.